भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, आप देख रहे हैं खबर SNS टीवी। मैं हूं आशीष पटेल। आज भंडारा के त्रिमूर्ति चौक में महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संगठन शाखा भंडारा आज से बेमुदत उपोषण पर बैठे हैं। उनकी ये मांग है कि कर्मचारियों को वेतन में वृद्धि होनी चाहिए और तलाठी की नई भर्ती कराया जाए। ये प्रशासन से उनकी मांग है। आइए दिखाते हैं हमारे संवाददाता विक्रांत की एक खास रिपोर्ट। हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत, हम सब महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या दिनांक 15 जुलै 2024 पासून आज बेमुदत संपावर सर्व राज्यातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। शासनाने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे। आमची मागणी अशी आहे, रांगट समितीच्या आकृतीबंधाच्या शिफारसी ज्या लागू केलेल्या आहेत, अहवाल जो आलेला आहे रांगट समितीचा, त्यानुसार महसूल कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध हा मंजूर झाला पाहिजे। कारण दिवसेंदिवस नवीन योजना येत आहेत आणि एकेका कर्मचाऱ्यावर 2-3 टेबलचा भार पडत आहे। त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडत आहे। म्हणून कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंध व्हायला पाहिजे। तसेच पदाची निर्मिती करून पदभरती व्हायला पाहिजे। तलाठी आणि महसूल सहाय्यक कर्मचारी हे एकच वर्ग 3चे पदं असून तलाठी यांच्या 2400 ग्रेड पे आहे आणि महसूल सहाय्यकाच्या 1900 ग्रेड पे आहे। परंतु 7व्या वेतन आयोगात जी तफावत निर्माण झालेली आहे ते आमच्या महसूल सहाय्यकाच्या 1900 वरून 2400चा ग्रेड पे देण्यात यावा। नायब तहसीलदाराच्या ग्रेड पे 4300 वरून 4800 करण्यात यावा आणि आमच्या आकृतीबंध जे आहे ते मंजूर करून आमच्या ह्या मेन मागण्या ज्या आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून आमच्या संघटनेला पाचारण करावं सभेला आणि आमच्या मागण्या मंजूर कराव्यात। अन्यथा आम्ही बेमुदत संपाचा तीव्र आंदोलन करू। क्योंकि आप देख सकते हैं ये अभी बेमुद्दत उपोषण पर बैठे हुए यहाँ पे। इनकी मांग है सरकार से कि इनकी जो कर्मचारियों की जो अभी भर्ती है वो होनी चाहिए और इनकी जो भी अभी एक्टिविटी चल रही है और इनकी जो भी मांगे है वो सरकार की तरफ से पूरी होनी चाहिए। यही हम अपने चैनल के माध्यम से सरकार को बताना चाहते हैं। मैं SNS न्यूज चैनल से विक्रांत, त्रिमूर्ति चौक।